नमस्कार, माझं नाव श्रेयस आहे. मी एक ई-कॉमर्स एक्सपोर्टर आहे. माझे प्रोडक्ट्स मी ग्लोबली कोल्हापूरमधून सेल करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीचे प्रोडक्ट्स किंवा कोणते प्रोडक्ट्स आपण क्रॉस बॉर्डर ट्रेडमध्ये सेल करू शकत नाही. सगळ्यात पहिली कॅटेगरी आहे ज्वलनशील पदार्थ. बरेचसे लोक आम्हाला विचारतात की आपण सॅनिटायझर्स किंवा अल्कोहोल कंटेंट असणारे प्रोडक्ट्स जसे की जे आफ्टरशेव्ह लोशन्स आहेत, स्प्रे फॉर्ममधले ते आपण सेल करू शकतो का? तर हे सगळे प्रोडक्ट्स जे आहेत ते रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीचे आहेत. आपली पॅकेजेस बऱ्यापैकी विमानानं जात असल्या कारणाने एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये जे प्रोडक्ट रिस्ट्रिक्टेड आहेत ते प्रोडक्ट्स आपण सेल करू शकत नाही. दुसरी कॅटेगरी आहे लाईव्ह ॲनिमल्सची. थायलंड, व्हिएतनाम इथून लाईव्ह ॲनिमल्स जे असतात प्राणी त्यांचं बऱ्यापैकी स्मगलिंग होतं. तर असे प्रोडक्ट्स आपण सेल करायचे नाही आहेत. ते ग्रे किंवा ब्लॅक एरियामध्ये जातं, असे प्रोडक्ट्स आपण सेल करत नाही. तिसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे सीड्सची. कुठल्याही लाईव्ह सीड्स आपण सेल करायच्या नसतात. मार्केट प्लेस ते आपल्याला अलाउज करत नाही. बिया आपण कोणत्याही ई कॉमर्स मार्केट प्लेसवरती क्रॉस बॉर्डर ट्रेड जर कन्सिडर करत असाल तर सेल करायच्या नाहीत. त्याच्यानंतरची कॅटेगरी आहे मेडिसिन आणि नॉर्कोटिक्सची. कोणतेही औषधं आणि अंमली पदार्थ आपण क्रॉस बॉर्डर ट्रेड किंवा ई कॉमर्स एक्सपोर्ट थ्रू आपण करायचे नाही आहेत. मित्रांनो, कुठलीही मार्केट प्लेस जर तुम्ही एक्सप्लोअर करत असाल तर त्या मार्केट प्लेसवरती तुमचे प्रोडक्ट लिस्ट करण्याआधी त्यांच्या पॉलिसीजमध्ये कोणकोणते प्रोडक्ट हे रिस्ट्रिक्टेड कॅटेगरीचे आहेत ते त्यांनी स्पेसिफाय केलेलं असतं. ही मार्केट प्लेसवरची जी लिस्ट आहे ती तुम्ही प्रत्येक मार्केट प्लेस जे तुम्ही एक्सप्लोअर करणार असाल नवीन, तर त्या केसमध्ये तुम्ही ती एकदा वाचून घ्या आणि मगच तसा प्लॅन करून प्रोडक्ट्स जे आहे या कॅटेगरी सोडून तुम्ही सेल करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका व्हिडिओमध्ये. थँक्यू.